उचगाव श्री छत्रपती विकास सेवा संस्थेची 93वी वार्षिक सभा पार पडली। महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने 50,000 पर्यंत अनुदान देण्याची जाहीर घोषणा केली। परंतु शासनाच्या लक्षात आल्यानंतर त्यामध्ये जाचकटी टाकण्याचं काम सरकार पातळीवर करण्यात आलं। गोरगरीब शेतकरी आपले वार्षिक पीक कर्ज नियमित भरत असतात, परंतु जे थकीत कर्जदार आहेत त्यांना शासनाची कर्जमाफी मिळत नाही। म्हणून या अनुदानाची घोषणा सरकारने केली व सरकारी तिजोरीवरती जादा खर्च होत असल्याने निदर्शनास आल्यानंतर यामध्ये जाचकटी टाकण्याचं काम शासनाने केलं। परंतु कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी स्वाभिमानी कष्टाळू असल्यामुळे त्यांनी नियमित कर्ज भरून शासनाला सेवा संस्थांना अडचणीत न आणता नफ्यामध्ये आणून दिलं। परंतु या शेतकऱ्यांच्या पाठीशी कोणतीच सरकार दिसून येत नव्हतं। हे सन्माननीय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू दिंडोरले यांच्या लक्षात आलं व त्यांनी आपण यावरती आवाज उठवायला पाहिजे असे सर्व आम्हा पदाधिकाऱ्यांना सांगितले। त्याच दिवशी सर्व पदाधिकाऱ्यांनी आमरण उपोषणाचा एक प्रयत्न आपण करूया आणि शेतकऱ्यांना न्याय देऊया अशी भावना शहराध्यक्ष प्रसाद पाटील यांनी मांडली। त्यावेळी उपोषणाला बसण्यासाठी मनसेची करवीर तालुकाध्यक्ष अभिजित पाटील यांनी पुढाकार घेतला व त्याबरोबर सर्व पदाधिकारी उपोषणास बसून शेतकऱ्यांना न्याय द्यायचा हा विडा उचलला व त्याचे यश 7 दिवसात आमरण उपोषण करून मिळाले व विभागीय सहनिबंधक कार्यालय अरुण काकडे यांच्या दारामध्ये ठिय्या मांडून उपोषण सुरू केलं व शासनाला जेल सांडले। त्याबद्दल कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष, तालुकाध्यक्ष त्याचबरोबर जिल्हा उपाध्यक्ष यांचं अभिनंदन केलं व त्यांना आनंदाश्रू रोखता आले नाहीत। हे मनसेचे यश आहे असे प्रतिपादन मनसे करवीर तालुकाध्यक्ष अभिजित पाटील यांनी आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केले। त्यांचा यथोचित सत्कार संचालक असलेल्या श्री छत्रपती विकास सेवा संस्था उचगाव या सेवा संस्थेच्या 93व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत करण्यात आला। यावेळी उपस्थित चेअरमन बाळासाहेब मन्नाडे, व्हाईस चेअरमन अक्काताई निगडे, संचालक सुनील चौगले, राजेंद्र मसुदे, अभिजित पाटील, अमोल निगडे, संजय चौगले, उमेश निगडे, भूषण कदम, बाळासो यादव, मंगू वाळकुंजे, मच्छिंद्र सुतार, सुनील चौगले, सुलोचना महाडिक, अकाउंटंट प्रमोद पाटील, अक्षय माने, शरद भोसले उपस्थित होते। बाळासाहेब मन्नाडे स्वागत व प्रास्ताविक केलं। अहवाल वाचन सचिन दत्तात्रय पाटील यांनी केले व सर्व सभासद हितचिंतक उपस्थित होते। असेच माझ्या पाठीशी राहून सहकार्य करा। उचगावच्या सेवा संस्थेच्या सभासदांचा कायापालट केल्याशिवाय हा अभिजित पाटील शांत बसणार नाही अशी ग्वाही अभिजित पाटील यांनी दिली। कावजी कदम यांनी आभार मानले व राष्ट्रगीताने सांगता झाली। हिरकणी न्यूज करिता विजय शिंदे, उचगाव, कोल्हापूर। चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा।